नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं खरात मम्मी यूट्यूब चॅनलवर। तर आज असं झालंय, मी लवकर आली म्हणजे ऑफिसला लवकरच आली। बबली आहे किट्टू जवळ आणि झालं असं की काय, किट्टूला खूप भूक लागली बोलते। त्याला भूक लागली, त्याला ऍपल भाजी खाय ना, तो ऍपल भी खाय ना, ऍपल दिलं आणलं ना, खिचडी बनवली ते पण खाय ना बोलतोय। वाटाणे फ्लावर काहीतरी टाकून मला खिचडी बनवून दे बबलीला बोलतोय। तर ते वाटाणे वगैरे नाहीये, तर मी सांगितलं थांब मी घेऊन येते। पुलाव पाहिजे त्याला, पुलाव, व्हेज पुलाव। व्हेज पुलाव तूप टाकून मस्त बनवा। मी जाऊन बनवते। बबलीला म्हटलं था पप्पाला आता हे घ्यायला होते, वाटाणे फ्लावर आणतो। वाटाणे फ्लावर, वाटाणे आता सस्ते झाले, त्याचं काही टेन्शन नाही, सस्त्या भाज्या झाल्या। आणि काय हो, हे साडी बघा, माझ्या भावाने मला यायला घेतली होती, कशाला, दिवाळीला, दिवाळीची भाऊबीजला। माझ्या काय दिवाळी भाऊबीज सारखंच ना, दिवाळी भाऊबीज तेच ना, भाऊबीज दिवाळी लक्ष्मीपूजन असते आणि भावाची भाऊबीज असते ती साडी मी आज घातली बघा, ब्लाऊज वगैरे शिवून मस्त। इतके दिवसात माझ्या आज हे झालं। आणि एवढी थंडी वाढली, तुमच्याकडे वाढली का नाही काय माहिती नाही, प्रत्येकाकडे थंडी वाढली, थंडी सगळीकडे खूप थंडी वाढली। एवढी थंडी ना तिकडे आपल्याला फ्लॅट मध्ये काय वाटत नाही, बबलीकडे तर एवढी थंडी, बबली त्याच्यामुळे इकडेच थांबती। बोलली मम्मी बाळाला काय होतं, लगेच सर्दी खोकला चालू होतो, त्याच्यामुळे बोलली किट्टू पण आणि बाळ पण। आणि किट्टू बाळाला आता ना कोकोला किट्टू पाहिजे, तुम्हाला माहित नाही, किट्टू आहे एवढा हसतोय, किट्टू डान्स करतो, किट्टू उड्या मारतो, कंटिन्यू त्याच्याकडे बघत असतो। आपल्या संग नाही बोलत, बरोबर त्याच्या संग। किट्टूच तर एवढी हे म्हणजे खूप भारी झाले, त्याला फ्रेंड झाले। पहिले कसं आपला रोहित यायचा विरारून, तेव्हाच किट्टू थोडा खुश राहायचा। आपण तरी पोरात बाहेर घेऊन जायचं, आपली ती बाई येते आपल्याकडे, मावशी सून, ते पोरग पण असतं। पण आता काय झालंय, कोको हाय तर किट्टूला फ्रेंडची गरजच नाही राहिली। खूप खूप मजा करतात दोघं जण। आता बघा खेळत असतील दोघं। चला जाऊ आपण लवकरच आणि बनवू काहीतरी किट्टू बाळासाठी, खास किट्टूसाठी। तर मी आज मागवलंय मम्मीसाठी नवीन वर्षाचं एक गिफ्ट, ते म्हणजे आगाराचं इलेक्ट्रिक कुकर। तर ही आहे याची मेन बॉडी आणि याच्यामध्ये टोटल 8 मेनू फंक्शन दिलेले आहे। तर आपल्याला फर्स्ट ऑप्शन भेटतं व्हाईट राईस आणि ब्राऊन राईस, आणि जर तुम्ही लो कार्ब्स खात असतील तर सेकंड ऑप्शन तुमच्यासाठी आहे। आणि नेक्स्ट ऑप्शन भेटतं आपल्याला शॉर्ट ग्रेनचं, म्हणजे आपण याच्यामध्ये डाळ वगैरे बनवू शकतो। नेक्स्ट आहे पॉरेज म्हणजे दलिया। त्यानंतर भेटतं आपल्याला स्टीमचं ऑप्शन, स्टीम सुद्धा करू शकतो आपण। त्यानंतर भेटतं आपल्याला स्लो कुकचं ऑप्शन, म्हणजे डाळ मखनी वगैरे हे बनवण्यासाठी खूप वेळ द्यावा लागतो, खूप टाइम लागतो, त्यामुळे हे स्लो कुकिंगचं ऑप्शन खूप फायदेशीर ठरतं। नंतर आहे प्रीसेट टायमर, जर आपल्याला अर्ध्या तासानंतर जेवण बनवायचं असेल किंवा 1 तासानंतर बनवायचं असेल तर टाइम सेट करून ठेवून द्यावा, हे त्या वेळेला सुरू होईल। नंतर भेटतं आपल्याला पॉवरचं बटन आणि त्यानंतर भेटतं कीप वॉर्म। कीप वॉर्मचं ऑप्शन ह्यासाठी दिलंय कारण की आपण जेवण बनल्यानंतर जर आपल्याला गरम खायचं असेल तर ऑटोमॅटिक हे कीप वॉर्म मोडला जाते आणि आपलं जेवण गरम ठेवते। आणि प्लस मायनसचं ऑप्शन सुद्धा दिलेलं आहे, याने आपण टाइम कमी किंवा जास्त करू शकतो। तर चला आपण बघूयात यासोबत आपल्याला काय काय भेटलेलं आहे ते। सर्वात अगोदर आपल्याला भेटलेलं आहे मॅन्युअल कार्ड आणि भेटलेलं आहे एक मेजरिंग कप। यावरती आपल्याला काही लाईन दिलेल्या आहेत, आपल्याला किती प्रमाणात पाणी टाकायचं आहे हे बघा, ह्या लाईननुसार आपण पाणी टाकू शकतो। नंतर भेटलेलं आहे आपल्याला एक वॉरंटी कार्ड आणि एक स्ट्रीमर, याच्यामध्ये आपण लो कार्ब राईस बनवू शकतो। देन आपल्याला भेटतं एक सिरॅमिक बाउल, ज्यामध्ये आपण कुकिंग करणार आहोत। मिनिमम आणि मॅक्सिमम लेवल यामध्ये दाखवले गेलेले आहेत। त्यानंतर आपल्याला 2 या प्रकारे चमच बघायला भेटतात। त्यानंतर भेटते आपल्याला एक लीड, जी आपण कुकर चालू करण्यासाठी वापरणार आहोत। कुकरच्या साईडला जर आपण बघायला गेलो तर हे आहे रिमूव्हल स्टीम वेंट, आपण याला काढून स्टीम वगैरे करू शकतो। तर चला अगोदर आपण याच्यामध्ये मम्मीला आता फिश करी बनवायला सांगतो आणि चिकन बिर्याणी बनवायला सांगतो। तर चला बघूयात याचा यूज कसा होतो। चला आज मी मस्त फिश कढी बनवणार आहे आणि त्याच्यासाठी मी काय काय साहित्य घेतले ते तुम्हाला दाखवते। बघा मी याच्यामध्ये घेतलंय आलं, लसूण, ओलं नारळ, 2-3 हिरवी मिर्च आणि कोथिंबीर, पण वरतून बी आपण कोथिंबीर टाकू शकतो। आणि फिश कढीसाठी आपण मसाला घेतलाय, पण याच्यातला थोडासा 1 चमच टाकणार घरचा मसाला। बाकी आहे मीठ, बाकी 1 टमाटर, चिंच बघा भिजत ठेवली मी मस्त पैकी चिंच। आणि आता मी सगळ्यात पहिली बनवणार आहे फिश कढी। आणि कसं असतं माहितीये का, बघा खूप छान मच्छी आहे आणि याची फिश कढी इतकी सुंदर लागते ना, खूप भारी, जे खात असेल त्यांना माहितीये। फिश मध्ये टाकण्यासाठी चिंचाचं पाणी पण घेतलेलं आहे। बघा चिंच मी एवढी भिजत टाकलेली आहे, आता मस्त त्याचं पाणी झालंय, पूर्ण भिजून गेली ती चिंच पाणी। आता बघा हे मस्त पैकी
आता मस्त आंबट तिखट आपल्याला खायला चव लागते. तर चला आपण ही लीड याच्यामध्ये कनेक्ट करून घेऊया आणि पॉवर ऑनचं बटन प्रेस काय करूया. बनवण्यासाठी काही वेगळं नाही, आपण जसं गॅसवर बनवतो ना तसंच बनवायचंय. आणि बघा आता सगळ्यात पहिले ठेवते मी भांड. तर आपण आता स्टार्ट केलेलं आहे, थोडा वेळ आपण गरम करू देऊ. तर मी आता टाकते सगळ्यात पहिलं तेल. बघा मच्छीसाठी. बघा आता गरम झालेलं आहे. आता सगळ्यात पहिले मी टाकणार आहे थोडंसं टमाटर. हा ठेव. तर हे नॉन स्टिक कोटिंग मुळे जळत नाही. टाकते फिश आणि खूप छान फिश आहे. करकरा फिश आहे, खूप छान आहे आणि टेस्टी पण खूप छान लागती आणि मला तर खूपच आवडती. नेहमी मी करकरा रावस अशी, तर मला आता याच्यातच बनवायचं होतं त्याच्यामुळे मी बनवते आणि मी अगदी बसून बनवते. मला तर खरंच खूपच बरं वाटतंय. मी पण आज किचन मध्ये नाही, आज मी पण हॉलमध्ये आहे, सगळ्या संगती गप्पा मारू शकते. आपण असं 1 मिनिटासाठी मस्त वाफीवरती ठेवून देऊ मसाला आणि नंतर आपण पाणी ऍड करू. तर बघा आता पूर्ण मस्त झालेला असेल तर आपण बटन असं हे करायचं आणि खोलायचं. बघा किती भारी झाले. तर मी आता सगळ्यात पहिलं टाकणार आहे थोडंसं पाणी, नंतर चिंचेचं टाकणार. चिंचेचं पाणी. याच्या सोबत आलेला आहे मेजरिंग कप, त्याच्यामुळे मी 1 कप पाणी त्याच्यामध्ये ऍड करते. चला तर आता 10 ते 12 मिनिटं याला शिजायला लागेल, तोपर्यंत मी झाकण लावून ठेवून देते. तर आता हे सगळं काही फिश करी बनती तोपर्यंत मी बिर्याणीचे पण साहित्य सगळं घेतलेलं आहे मला, कारण की बसून मजा येते खूप बनवायला. तर बघा मी आता बिर्याणीसाठी घेतलेला आहे सगळ्यात पहिले 1 टमाटर, 2 प्याज, कोथिंबीर, आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट, इकडे 4-5 तेजपत्ते, 4 लवंग, 3-4 मिरी आणि विलायची, छोटी इलायची, मोठी इलायची, शहाजिरे, हे सर्व मी घेतलंय बिर्याणीसाठी. आणि सगळ्यात पहिलं मी त्याच्यासाठी घेतलेलं आहे अर्धा किलो चिकन. बघा म्हटलं अर्धा किलो चिकन मस्त पैकी आता मी बिर्याणी बनवते. एवढं होईपर्यंत 12 मिनिटात मी बसू शकते. तर आपला कुकर चालू असल्यावर आपण सिट्टीला किंवा इकडे हात नाही लावायचा, फक्त हँडललाच हात लावायचा. बघा फिश आहे म्हणून जास्त मी हलवू नाही शकत, कारण की जास्त फिशला हलवायचं नसतं. तर बघा खूप झाली आपली फिश कढी एकदम भारी. आणि बघा एक नंबर झाली फिश. बघा किती सुंदर आणि किती भारी झाली फिश करी. चला तर मी आता आपल्याला याच्यामध्येच बिर्याणी बनवायची ना, त्याच्यामुळे आता आपण पटकन धुवून पण आणू. तर याला वॉश करणं ही अगदी इझी आहे. आपण याला रनिंग वॉटर नळाखाली कसंही धुवू शकतो. आपल्याला बिर्याणी बनवायची ती लगेच धुवून आणलं, जास्त वेळ पण नाही लागला. तर बघा मी टाकते कांदा. पूर्ण झालाय मस्त पैकी तेल गरम आणि आता मी टाकते कांदा. बघा किती लवकर पटकन कांदा आपला लाल कलरचा झाला एकदम लवकरच. आपल्याला म्हणजे अर्धा तासामध्ये पूर्ण जेवण आपलं तयार होऊ शकतं बसल्या बसल्या काही गप्पा करूपर्यंत. लाल झालेला आहे आणि मी एका बाजूला केलेला आहे कांदा. आता टाकते मी 4-5 तेजपत्ता. आता हे सगळं काही मस्त एकदाच होईल, टेन्शन नाही. आपण बाकीचं दाखवलंय तुम्हाला पूर्ण खडा मसाला. शहाजिरे बघा शहाजिरे पण टाकले. आता आपण थोडंसं हलवून घेऊ आणि सर्व एकत्रच होते. काढून घ्यायचं, परत तेल त्याचं याचं इकडे तिकडे नाही करायचं. त्याच्यामुळे एका साईडला कांदा लावून घेतला. आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीर याची पेस्ट बघा.
टाकते मी सगळ्यात पहिली. म्हणजे आता हे पूर्ण आपण याला हलवू शकतो. फिशला जास्त नाही हलवायचं, कारण की फिश हे होते तुटून जाते, त्याच्यामुळं फिशला जास्त हलवायचे नाही. याला आपण किती पण हलवू शकतो हा मिश्रणला. बघा, तर आता एकदम भारी झालं मिश्रण. याच्यात आपण एक टमाटर सुद्धा टाकू. आपण थोडंसं मीठ चवीनुसार आता टाकून द्यायचं. आपलं चवीनुसार मीठ, हळद, थोडीशी हळद. तर आपण हा बस. तर बघा, आपण परत 2 मिनिटासाठी मसाला व्यवस्थित शिजूस तर आपला घरचा मसाला पण थोडासा बिर्याणीसाठी टाकू शकतो. एकदम टेस्टी बिर्याणी लागते घरच्या मसाल्यामुळे. बघा, बस. खूप छान वास येतोय, इतकं की तोंडाला पाणी येते. अशी वाटतं किती खावान किती नाही. आणि पटकन असं हे झालंय की लवकर गरम गरम थंडीचे दिवस पटकन खाऊन घ्यावा गरम बसल्या बसल्या इथेच. तर चला, मी आता चिकन बॉईल करून घेतलं याच्यामध्येच आणि याच्यामध्ये काढून ठेवलं होतं. तर चला, आपण मी चिकन टाकते. चिकन टाकलं आपण, मस्त मस्त हलवून घ्यायचं, व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. आपल्याप्रमाणे आपल्याला किती पाणी पाहिजे तेवढं आपण टाकू शकतो, टेन्शन नाही. बघा, तांदूळ बघा, आपण तांदूळ टाकले व्यवस्थित. तर आता आपण 1.5 ग्लास पाणी टाकून याला चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचं आहे आणि नंतर झाकण बंद करून 10 ते 12 मिनिटं ठेवायचं आहे. आता मी करणार आहे व्हाईट राईसचा ऑप्शन सिलेक्ट. आणि बघा, आता मशीन चालू होऊन जाईल ऑटोमॅटिकली. हे बघा, मशीन चालू झालेली आहे आणि याच्यावर किती प्रमाणात पाणी टाकायचं आहे ह्याचं मेजरमेंट दिलेली आहे. तर त्या मेजरमेंटपर्यंत आपण पाणी पण टाकलेलं आहे. आणि आता झाकण बंद करून ठेवून देऊ आपण. बघा, वाफ पण निघते एकदम भारी. बघा, आणि आवाज पण येतोय. बघा, क्या बात है. अरे बाप रे बाप, खूपच भारी बनली बिर्याणी. एवढी भारी का आता म्हणजे किट्टूला मी बिर्याणी खाऊ घालणार आहे. बघा, बसल्या बसल्या. किट्टूला आम्हाला नाही का हो? तुम्हाला पण आहे, पण ती प्लेट दे. किट्टूला महत्वाची. किट्टूला महत्वाची. चल, किट्टूला माझ्या किट्टूला नका देऊ. नाही नका देऊ. बरं, द्या किट्टूला द्या. बरं, किट्टूला. सॉरी. किट्टूला थांबा, थोडस खाऊन दाखवते. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना. एक नंबर.